Hello everyone. Yesterday we were on page number 15. We were talking about how this bad temper gets passed on from a person to another. म्हणजे एक जण कुणाशी वाईट वागला तो त्याच्या खालच्याशी वाईट वागतो, या पद्धतीनं ही चेन वाढत जाते आणि आपण सगळीकडेच हा जो वाईटपणा आहे तो पसरवत असतो. सो त्याच केसमध्ये एक एक्झाम्पल पुढं दिलं गेलेलं आहे की फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टियरडम. मार्टियरडम म्हणजे मार्टियर म्हणजे हुतात्मा आणि मार्टियरडम म्हणजे हुतात्म्य म्हणता येईल. की अशी एखादी केस असू शकते की एखादी वाईफ आहे जी तिच्या हजबंडकडून कधीतरी ब्लॅक आय मिळालं. ब्लॅक आय म्हणजे काय, मारल्यानंतर डोळ्याच्या भोवती जे काळं तयार होतं. ठीक आहे. तर व्हायलन्स बेसिकली तिच्यावरती झाला. ठीक आहे. तर असं होऊ शकतं एखाद्या केसमध्ये, जो की हजबंड इन जनरल चांगल्या नेचरचा आहे, पण कधीतरी तसं घडलं. पण दॅट माइट बी द केस इन दॅट पर्टिक्युलर वुमन, बट देर आर सो मेनी वुमन इन दिस वर्ल्ड हू लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ. म्हणजे मार्टियरडमचं आयुष्य जगतायत का, कारण की देअर हजबंड्स हॅव मोरोस टेम्पर और बॅड टेम्पर, हॅपी टेम्पर. ठीक आहे. सो बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आणि त्यामुळं एखाद्याची वाईट वागणूक वगैरे या बाबतीत किंवा प्रायव्हेट जे मॅनर्स आहेत, प्रायव्हेट गोष्टी ज्या आहेत एखाद्याच्या, तर त्यामध्ये लॉ गार्डियन बनू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लॉ गार्डियन बनू शकत नाही. देर आर सो मेनी केसेस पेंडिंग. ठीक आहे ना. कुणीतरी माझ्याशी नीट नाही बोलला, दिस कॅनॉट बी अ केस स्टँडिंग इन द कोर्ट. पीपल विल नॉट इवन टेक नोट ऑफ इट. सो दॅट इज द थिंग. No decalogue could cover the vast area of offences, and no court could administer the law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrow, and our moods and manners. ठीक आहे. आपण कशा पद्धतीनं वागतो, बोलताना भुवया उंचवल्या का नाही, ठीक आहे ना, किंवा स्पीच आपली कशी आहे, एखाद्याशी बोलताना टोन कसा आहे, या गोष्टी ज्या आहे, जरी त्या गोष्टी हर्ट करत असतील समोरच्याला, पण डेफिनेटली त्या कोर्टाच्या केसमध्ये कोर्टामध्ये स्टँड होत नाहीत, केस म्हणून स्टँड होत नाहीत. ठीक आहे. दॅट इज द थिंग. सो बट दो वी आर बाउंड टू इंडॉर्स द वर्डिक्ट. आता पुढचा पॅराग्राफ पेज नंबर 15वरचा. बट दो वी आर बाउंड टू इंडॉर्स द वर्डिक्ट. इंडॉर्स करणं म्हणजे ॲडव्हर्टाईज करणं किंवा बोलणं त्या बाबतीत, की वर्डिक्ट म्हणजे जजमेंट अगेन्स्ट द लेफ्टमन. जी काही लेफ्टमनच्या विरुद्ध जजमेंट देण्यात आली, त्याला फाईन पेनल्टी जे काही लागली ती लागली. ठीक आहे. तर त्याला जरी आपण एन्डॉर्स करत असू किंवा त्या बाबतीत जरी बोलत असू, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. पण डेफिनेटली त्याच्या बाबतीत सिम्पथीसुद्धा आपल्याला वाटू शकते. विल चेंज द पेज. Okay, sympathy with him. Uh, while it is true that there is no law that compels us to say please. ठीक आहे. कुठलाही असा लॉ नाही आहे जो आपल्याला प्लीज म्हणण्यासाठी कंपेल करू शकतो. कंपल्शन नाही आहे आपल्यावरती कुणाला प्लीज म्हणण्याचं. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सेक्रेड, पवित्र, सेक्रेड म्हणजे, दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी सिव्हिल. ठीक आहे. देर इज दिस पर्टिक्युलर बिईंग सिव्हिल म्हणजे काय म्हणता येईल, सिविक सेन्स असणं किंवा व्यवस्थित वागणं. समाजामध्ये आपण कसे वागतो, व्यवस्थित वागण्याला सिविक सेन्स असणं असं म्हणतात. तर सिव्हिलिटी ज्या आहेत त्या बाबतीत लॉ ॲज सच काही जरी नसलं, त्याचं लॉचं काही घेणं देणं जरी नसलं, तर डेफिनेटली काय आहे की आपलं जी समाज व्यवस्था आहे, दॅट ओनली टीचर्स अस सिव्हिलिटीज. ठीक आहे. सिविक सेन्स जो आहे किंवा आपण कसं सिव्हिल वागू शकतो, या बाबतीत आपला समाजच आपल्याला शिकवत आला आहे, आणि इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ द कोर्ट ऑफ लॉ. ओके. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलेज अ सर्विस. ठीक आहे. फर्स्ट रिक्वायरमेंट सिव्हिलिटीची काय आहे की ॲक्नॉलेज करायला पाहिजे जी सर्विस आपल्याला मिळते. कुणी काही आपल्यासाठी करत असेल तर त्या गोष्टीला ॲक्नॉलेज करणं खूप गरजेचं आहे. घरी
जरी तुमची आई तुम्हाला काही स्वयंपाक बनवून देत असेल, काहीतरी खायला बनवून देत असेल, तर ते ॲक्नॉलेज करणं की तिने ते तुमच्यासाठी बनवलं आहे. ठीक आहे, इट्स नॉट, यू कॅनॉट टेक हर फॉर ग्रँटेड. त्यांनी ते बनवलं आहे, तिचं ते कामच आहे असं आपण म्हणू शकत नाही. रादर वी शुड ॲक्नॉलेज द एफर्ट दॅट शी हॅज टेकन फॉर अस. ओके, सो दॅट इज नेसेसरी. Please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. ठीक आहे, प्लीज आणि थँक्यू खूप छोटे शब्द आहेत, पण डेफिनेटली दे प्ले अ ग्रेट रोल की आपण किती सिव्हिल वागतो आणि कसे वागतो त्यामध्ये. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. म्हणजे हे असे शब्द आहेत कर्टसीचे, काही शब्द जे आपण सुरुवातीलाही डिस्कस केले होते. हे कर्टसीचे शब्द जे आहेत ते काय करतात, तर आपल्या लाईफच्या मशिनरीला ऑइल्ड ठेवतात आणि स्वीटली रन करायला मदत करतात. एखादी गोष्ट जर प्रेमाने थँक्यू, सॉरी, प्लीज वगैरे म्हणून जर घडत असेल तर तिथं रागात येण्याची काही गरज नाही किंवा मग उद्धटपणे बोलण्याची ऑब्वियसली काही गरज नाही. आणि त्यामुळं जर आपण व्यवस्थित बोललो, कर्टसीचे शब्द वगैरे वापरले, तर मग काय होतं, तर आपलं लाईफचं इंजिन जे आहे ते स्मूथली रन करतं, स्वीटली रन करतं. त्याला हे ऑइलिंग केल्यासारखं झालं असे वर्ड्स ऑफ कर्टसी वापरून. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. ठीक आहे, इंटरकोर्स म्हणजे कम्युनिकेशन किंवा कन्व्हर्सेशन. आपलं कन्व्हर्सेशन जे आहे ते जास्त फ्रेंडली होऊ शकतं जर आपण असे कर्टसीचे शब्द वापरत गेलो तर. म्हणजे असं नसायला पाहिजे की एखादा सुपिरियर आहे तो डिक्टेटच करतोय त्याच्या इन्फिरियर्सला. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही ओरडूनच तुमच्या ज्युनियर्सवरती वगैरे तुम्ही ओरडूनच त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता असा ॲटिट्यूड नसला पाहिजे. जे की प्रेमाने सांगून पण गोष्टी जर होत असतील तर तिथं ओरडण्याची गरजच काय. ठीक आहे, upon the basis of a friendly cooperation on easy give and take instead of on the basis of superiors dictating the inferior. superior म्हणजे वरच्या स्टेटमधला किंवा वरच्या लेवलचा माणूस आणि इन्फिरियर म्हणजे खालच्या लेवलचा माणूस. ठीक आहे, तर त्यांनी वरच्या लेवलच्या आणि खालच्या लेवलच्याला रागातच बोलावं असं काही नाही आहे. ते स्वीटली बोलूनसुद्धा गोष्टी स्मूथली होऊ शकतात. It is very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. Example like even we go to a restaurant or something, तिथल्या वेटरला जर तुम्ही हे शुक करून बोलवणं वगैरे हे चुकीचं आहे. जिथे की तुम्ही एक्सक्यूज मी, प्लीज म्हणून पण त्याला सांगू शकता आणि तो ते काम करणारच आहे, पण तो आनंदाने करेल जर तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित बोलला तर. तुम्ही सुपिरियर आहात म्हणून तुमचा हक्क गाजवणं ते कोण करू शकतं, तर फक्त एखादं वल्गर माइंडच करू शकतं असं म्हटलं गेलं. वल्गर माइंड म्हणजेच विकृत एखादा माणूस असतो तोच असा रागात बिना कामाचं, ठीक आहे, रागात येऊन बोलू शकतो, काही गरज नसते. जेव्हा की प्रेमाने बोलूनसुद्धा तुमचं तेच काम होणार असतं, तर ते रागाने बोलून करून घेण्यामध्ये काय पॉईंट आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर डेफिनेटली ही हॅज गॉट अ वल्गर माइंड ऑर विकृती आहे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल. रिसेंटमेंट, अँगर. ठीक आहे, जो कोणी काम करणारा इन्फिरियर आहे तो रागाने काम करेल ना. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती रागावून बोलाल तेव्हा त्याला पण राग येईल मनामध्ये, फक्त तो बोलू शकणार नाही कारण की तो इन्फिरियर आहे, पण डेफिनेटली ही विल ऑल्सो फील बॅड. मग तो रागात काम करण्याऐवजी त्यांनी प्रेमाने केलं असतं जर तुम्ही त्याला प्रेमाने विचारलं असतं तर. दॅट इज द थिंग. We'll go to the next paragraph. I should like to feature in this connection my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. ठीक आहे, रिब्यूक करणं म्हणजे काय, एक्सप्रेस डिसअप्रुव्हल किंवा मग वाईट असं मत स्प्रेड करणं. तर लेखक काय ते करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. लेखक म्हणतोय की ह्या केसमध्ये, ह्या टोटल प्लीज म्हणण्याच्या किंवा कर्टसी वापरण्याच्या आपल्या रोजच्या बोलण्यातून वगैरे त्याला एक एक्झाम्पल द्यायचं आहे एका त्याच्या मित्राचं जो की बस कंडक्टर आहे. ओके, आणि तो तिथं मुद्दामून शब्द वापरतो आहे पोलाईट कंडक्टर. नॉर्मली बस कंडक्टरसोबत आपल्या सगळ्यांचाच एक्सपिरियन्स तेवढा काही चांगला नसतो. बस कंडक्टर्स म्हणजे रागाने बोलणारे, सुट्टे द्या वगैरे म्हणणारे अशा टाईपचेच असतात. ठीक आहे ना, तर तिथं तो पोलाईट कंडक्टर म्हणतो आहे आणि असं म्हणण्यामागं तो म्हणतो की मी काही डिस्क्रिमिनेट करत नाही आहे किंवा मग मी अशी ही सार्कॅस्टिक शब्द म्हणत नाही आहे पोलाईट कंडक्टर असं काहीतरी.
तर जनरलाइज नाही करत आहे, पण डेफिनेटली देर आर सम पीपल, देर माइट बी सम पीपल हू वुड बी गुड नेचर्ड, कंडक्टर असूनसुद्धा गुड नेचर्ड असतील, पण जास्त करून आपल्याला बघायला मिळतं की ते रागात बोलणारेच कंडक्टर्स असतात. त्यामुळं तो म्हणतो की तो जनरली बोलत नाही आहे किंवा जनरल स्टेटमेंट करत नाही आहे. On the contrary, I am disposed to think that there are a few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. ठीक आहे. लेखकाचं असं म्हणणं आहे की अशी काही लोक असतात जे त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये अशा टाईपचं काम करत असतात. ठीक आहे, की खूप ऑर्डिलमधून, ऑर्डिल म्हणजे काय, खूप मेहनतीचं काम वगैरे करत असतील आणि त्या कामामुळं किंवा तशा टाईपचं आयुष्य जगण्यामुळं त्यांचं नेचर पण तशा टाईपचं रूढ वगैरे होऊन जातं किंवा मग ते रागाने बोलणं वगैरे त्यांच्या स्वभावातच येऊन जातं, कारण की दे लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ. सो ऑर्डिल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन द बस कंडक्टर्स टू. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. नॉर्मली आपल्याला असं बघायला मिळतं की कंडक्टर्स म्हणजे काय, पॅसेंजर्स जे बसमध्ये चढत आहेत ते सगळे त्याचे एनिमीज आहेत. ठीक आहे, अशा ॲटिट्यूडनी बघणारे असतात. ॲज क्रिचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि ते बसमध्ये चढलेच आहेत ह्याच्यासाठी की त्यांना कंडक्टरला चीट करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं कंडक्टर कायम सस्पिशियसली आणि रागानेच त्याच्या पॅसेंजर्सला वगैरे बोलत असतो, कारण की त्याला असे एक्सपिरियन्सेस मे बी आलेले असतात की जिथं लोकांनी त्याला फसवलं आहे वगैरे, आणि त्यामुळं तो रागात बोलून वगैरे धमकावून वगैरे काय करत असतो, तर त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. As creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. मग त्यामुळं कंडक्टरचा ॲटिट्यूड कसा झालेला असतो की अशा लोकांसोबत ट्रीट करण्याचे एकच मार्ग आहे की त्यांनाच तुम्ही रागात बोला. ठीक आहे, म्हणजे ते ऑनेस्टली वागतील. ॲग्रेसिव्ह मॅनरनी बोला त्यांच्याशी, म्हणजे ते व्यवस्थित वागतील. बट दिस टाईप इज रेअर. ठीक आहे, पण अशा टाईपचं म्हणजे ज्या कंडक्टरचा आता लेखक आपल्याला एक्झाम्पल देतो आहे, ती टाईप जी आहे ती रेअर आहे म्हणतो तो, रेअरर दॅन इट यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. ठीक आहे, ही इज टॉकिंग अबाउट सर्टन कंपनी विच रन्स द बसेस, आणि तिथं ते त्यांच्या नोकरी करणाऱ्या लोकांना, ड्रायव्हर्स कंडक्टर्सला वगैरे व्यवस्थित वागण्याची वगैरे ट्रेनिंग देत असतात किंवा त्याबद्दल सांगत असतात. टेकिंग केअर ऑफ द स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. इन डुईंग दिस it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. आणि मग त्यांना व्यवस्थित वागायची ट्रेनिंग दिल्यामुळं ते जर लोकांशी व्यवस्थित वागायला लागले तर डेफिनेटली इट्स अ काइंड ऑफ सर्व्हिस दे आर मेकिंग टू द सोसायटी. गरजेचं आहे की दे शुड नॉट लुक ॲट ईच अँड एव्हरी पॅसेंजर की तो मला चीट करायलाच बसमध्ये आलेला आहे. ओके, it is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. ओके, लेखक असं म्हणतोय की इट इज नॉट द फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू द कंडक्टर्स. त्याच्या मनामध्ये काही कंडक्टर्सबद्दल अनफ्रेंडलीनेसची फिलिंग नाही आहे. ठीक आहे, फक्त तो एक जनरल एक्झाम्पल देतो की जास्त करून लोक कंडक्टर या जॉबमधले कसे असतात, तर असे रागाने बोलणारे, ॲग्रेसिव्ह मॅनरनी बोलणारे वगैरे. आणि ते कशासाठी करत असतात, तर ऑब्वियसली स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, कारण की लोकांनी मग त्यांचा फायदा उचलू नये त्यांच्या सॉफ्ट नेचरचा वगैरे, अँड दॅट्स वाय दे बिहेव लाईक दॅट. So he is not generalizing it, but he is giving a specific example of it. I first became conscious of this his existence one day when I jumped onto a bus and found that I left home without any money in my pocket. आता लेखक उदाहरण देतो त्या पर्टिक्युलर कंडक्टरचं की तो एकदा एका बसमध्ये चढला आणि बसमध्ये पोचल्यानंतर त्याला कळालं की त्यांनी खिशामध्ये पैसे अजिबातच नाही आहेत, घरीच विसरले पैसे. I first became conscious of this existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling.
everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. ठीक आहे ना, अशा टाईपचे एक्सपिरियन्सेस जवळपास प्रत्येकाला आलेले असतात लाईफमध्ये. कधीतरी आपण गेलो आहे गडबडीने आणि कळतं बसमध्ये चढल्यावरती की बाबा आपल्या खिशात पैसेच नाही आहेत किंवा विसरलो आहे आपण वगैरे. ठीक आहे, अशा सिच्युएशन्स येतात. तर लेखकासोबतही तसंच घडलेलं आहे. यू आर अनॉइड, एव्हरी वन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग, की काय करावं. ठीक आहे ना, बसमधून उतरावं का त्याला रिक्वेस्ट करावी, अशा टाईपच्या मिक्स्ड फिलिंगमध्ये खूप सारे विचार मनामध्ये येतात. का मग तिकीट न काढताच प्रवास करण्याचा प्रयत्न करावा, अशा टाईपच्या मिक्स्ड फिलिंगमध्ये मग आपण बसमध्ये असतो. I first became conscious of this existence one day. I jumped onto the bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling, which the discovery arouses. जेव्हा कळतं की आपल्या खिशात पैसाच नाही आहे, ही डिस्कवरी जेव्हा आपल्याला होते, तेव्हा मग बरेचसे विचार आपल्या मनामध्ये घोळतात. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ते विसरता पैसे, त्यामुळं ऑब्वियसली यू लुक लाईक अ फूल. तुम्ही स्वतःलाच मूर्ख असल्यासारखं वाटायला लागता. आणि त्यानंतर विचार जे येतात की काय करावं, कसं यातून वाचावं वगैरे, मग त्यामध्ये डिसऑनेस्ट बनण्याचा पण थोडाफार मनामध्ये विचार येतो. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. ठीक आहे. आणि मग तुमच्या मनात हा पण असा विचार येतो की त्या कंडक्टरकडं बघितल्यानंतर जेव्हा कंडक्टर तुमच्याकडे येईल आणि तेव्हा तुम्ही त्याला म्हणाल की माझ्याकडे पैसे नाहीत, मी विसरलो वगैरे, आणि कंडक्टर तुम्हाला काय रिप्लाय करेल, जनरल रिप्लाय काय असेल, माहिती आहे ही जुनी ट्रिक आहे तुम्हा लोकांची, चला बसच्या खाली व्हा वगैरे, अशा टाईपचं एक एक्सपेक्ट करता तुम्ही. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. Maybe चला, म्हणजे जरी कंडक्टर तुमच्यावरती न रागवता तुम्हाला फक्त उतरवलं त्यांनी बसच्या खाली की पैसे नाहीत तर मग तुम्ही पुढं जाऊ शकत नाही वगैरे, तरीसुद्धा मग तुम्हाला इनकन्व्हिनियन्स तर डेफिनेटली फेस करावीच लागणार की यू विल हॅव टू गो बॅक टू युअर हाऊस. ठीक आहे ना, पिकअप द मनी अँड देन कम बॅक. मे बी मग पुढं चालून तुम्हाला जी बस सोडून ट्रेन पकडायची होती ती ट्रेन मिस होणार आहे, किंवा मग जिथं जाऊन तुम्हाला कुणाला भेटायचं असेल, मीटिंग असेल, जी मीटिंग ऑर एंगेजमेंट यू आर गोइंग टू मिस बिकॉज यू गॉट लेट, बिकॉज यू फॉरगॉट टू टेक मनी विथ यू. ठीक आहे, इट डिपेंड्स. ही सिच्युएशन असू शकते एक जनरल. ओके, we'll continue in the next class. We'll stop here.